बाळांनो, वेलकम. परत एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये म्हणजे आपल्याही बॉडीमध्ये 4 बेसिक टाईपचे टिश्यू प्रेझेंट आहेत आणि त्याच्यापैकी जे 2 टाईपचे टिश्यू आहेत त्याचा आपण स्टडी केलेला आहे, जसं की इपिथिलियल टिश्यू आणि कनेक्टिव्ह टिश्यू. याचा आपला पूर्ण अभ्यास झालेला आहे. आता आपल्याला थर्ड टाईपचे टिश्यूचा स्टडी करायचा आहे आणि ते थर्ड टाईपचे टिश्यू आहेत ते म्हणजे मस्क्युलर टिश्यू. तर हे मस्क्युलर टिश्यू कुठे प्रेझेंट असतात, त्याचं काय स्ट्रक्चर आहे, त्याचे काय काय टाईप आहेत, हे सगळं काही आपल्याला स्टेप बाय स्टेप करून समजून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर बाळांनो, आपल्या बुकमध्ये एक परत आपल्याला एक सेक्शन दिलेलं आहे, कॅन यू रिकॉल, म्हणजे आपल्या प्रिव्हियस नॉलेज वरती हा क्वेश्चन आहे आणि बघा तुम्हाला याचे आन्सर येतात. त्याचा सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी स्केलेटल मसल्स आर प्रेझेंट इन ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये किती स्केलेटल मसल प्रेझेंट आहेत हे विचारलेलं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे, हाऊ कॅन एक्झरसाइज इम्प्रूव्ह युअर मस्क्युलर सिस्टम. आपण जर व्यायाम केला, रेग्युलर जिममध्ये गेलो किंवा आणखीन आपण ग्राउंडवर गेलो, स्पोर्टमध्ये भाग घेतला तर किंवा योगा केला तर मग आपली जी मस्क्युलर सिस्टम आहे ती कशी इम्प्रूव्ह होते हे आपल्याला विचारलेलं आहे आणि ते त्याचं आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. तर असे बिलकुल इझी क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्याच्यावर विचार करा. प्रिव्हियस नॉलेजवर आहेत म्हणजे तुम्हाला आले पाहिजे ते. तर आता आपला जो टिश्यू आहे ज्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे ते आहे मस्क्युलर टिश्यू. त्या मस्क्युलर टिश्यूचा स्टडी करायचा आपल्याला बाळांनो. इम्पॉर्टंट टिश्यू आपल्या बॉडीमधले आणि हे जे टिश्यू आहेत या टिश्यूमुळेच आपण हालचाल करू शकतो, आपण मुवमेंट करू शकतो, जसं की मी लिहू शकतो, इकडे तिकडे मान वळवू शकतो, म्हणजे जे काय बॉडी ऍक्टिव्हिटी मी करू शकतो ते सगळं कोणामुळे, तर मस्क्युलर या टिश्यूमुळे. त्याचबरोबर खाल्लेलं जेवण जे हळूहळू पुढे सरकत जाते ते सुद्धा मस्क्युलर टिश्यूमुळे. आई बाळाला जन्म देते त्याच्यामध्ये सुद्धा मस्क्युलर टिश्यूज इन्व्हॉल्व असतात. तसं बरंचसं फंक्शन हे मस्क्युलर टिश्यू आपल्या बॉडीमध्ये करत असतात. तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की हे या टिश्यूचं किती इम्पॉर्टन्स आहे आपल्या बॉडीमध्ये. हे टिश्यू जर नसले असते आपल्या बॉडीत आपल्याला कुठल्याही प्रकारची हालचाल करता आली नसती, मुवमेंट करता आली नसती, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता पण आलं नसतं. म्हणून हे टिश्यू आपल्या बॉडीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. आता आपल्याला सगळ्यात आधी तर आपण याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ते समजून घेऊ. आपण बोर्डवरती कॅरेक्टरिस्टिक्स नोट डाऊन केलेलं आहे. काय सांगते आपल्याला कॅरेक्टरिस्टिक या टिश्यूचं, मसल फायबर. सगळ्यात आधी आता एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की बाळांनो, हे जे मस्क्युलर टिश्यू आहेत हे टिश्यू आहेत आणि टिश्यू कोणतेही सेल पासून बनलेले असतात. तर मस्क्युलर टिश्यू जे आहेत ज्या सेल पासून बनतात त्या सेलला मसल फायबर्स म्हणतात किंवा मसल सेल म्हणतात. आता बिलकुल हे तुमच्या डोक्यात ठेवायचं आहे, कधीही विसरायचं नाही. मस्क्युलर टिश्यू कशापासून बनलेले आहेत, मस्क्युलर टिश्यू कोणत्या सेल पासून बनलेले आहेत, मस्क्युलर टिश्यू हे मसल फायबर्स किंवा यालाच म्हटलं जातं मसल सेल्स. आता जनरली मसल फायबर हा वर्ड वापरला जातो म्हणून लक्षात ठेवायचं मस्क्युलर टिश्यू हे मसल फायबर्स पासून बनलेले आहे. ठीक आहे, लक्षात राहील तुमच्या. आता काय सांगितलेलं आपल्याला पुढे, मसल फायबर्स कॉन्ट्रॅक्ट अँड डिक्रीज इन लेंथ ऑन स्टिम्युलेशन. सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर काय आहे मस्क्युलर टिश्यूचं की बघा की या टिश्यूच्या ज्या सेल्स आहेत याला जर स्टिम्युलेशन झालं तर त्या ज्या मसल्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट होतात, त्या मसल सेल कॉन्ट्रॅक्ट होतात. हे सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर आहे आपल्या मसल टिश्यूचं बाळांनो, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. बघा जसं की आता समजा की ह्या मसल जर आपल्या कॉन्ट्रॅक्ट झाल्याच नसत्या, रिलॅक्सच राहिल्या असत्या तर आपली बॉडीची कोणती मुवमेंट झाली नसती. लक्षात आलं ना. तर आपल्या ह्या ज्या मसल्स आहेत ह्या रिलॅक्स होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. त्यामुळेच आपल्या बॉडीची मुवमेंट होऊ शकते बाळांनो. जर ह्या मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्या नसत्या तर आपण कोणत्याही प्रकारची मुवमेंट करू शकलो नसतो. म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर काय या मसलचं, तर ह्या मसल कॉन्ट्रॅक्ट होतात. लक्षात आलं ना, कॉन्ट्रॅक्ट होतात, आकुंचन पावतात, त्या मराठीत त्याला म्हणतात. त्यानंतर पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, हेन्स मस्क्युलर टिश्यू नोन ॲज कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू. म्हणूनच या मस्क्युलर टिश्यूला काय म्हटलं, कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू म्हटलं. कारण या टिश्यू मधल्या ज्या सेल्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणून या टिश्यूना कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू म्हणतात. बिलकुल लक्षात आलं, सिंपल आहे बाळांनो बिलकुल. पुढे आता आपल्याला आणखीन काय सांगितलेलं आहे, इट इज व्हॅस्क्युलर टिश्यू अँड इनर्वेटेड बाय नर्व. आता पुढे आणखीन काय फीचर कॅरेक्टरिस्टिक सांगितलेलं आहे की हे जे टिश्यू आहेत मस्क्युलर टिश्यू हे व्हॅस्क्युलर टिश्यू आहेत. लक्षात ठेवा, व्हॅस्क्युलर म्हणजे काय की जिथे ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असतात, जिथे की ब्लड पोचते, जिथे की आर्टेरीज किंवा व्हेन्स पोचलेल्या असतात, तर अशा टिश्यूना आपण व्हॅस्क्युलर टिश्यू असं म्हणतो. तर लक्षात ठेवायचं, आपण जे सगळ्यात फर्स्ट जो टिश्यू शिकलो होतो इपिथिलियल टिश्यू, तर ते इपिथिलियल टिश्यू ए व्हॅस्क्युलर होते.
तिथे कोणत्याही प्रकारचा ब्लड सप्लाय होत नव्हता त्या टिश्यूना, लक्षात आलं का? पण या टिश्यूचं तसं नाही, या टिश्यूमध्ये ब्लड सप्लाय होतो म्हणून या टिश्यूना व्हॅस्क्युलर टिश्यू असं म्हणतात. इथेच तुम्हाला एमसीक्यूचा क्वेश्चन पण तयार होतो की कोणत्या टिश्यूमध्ये ब्लड व्हेसल्स प्रेझेंट आहेत, म्हणजे कोणते टिश्यू व्हॅस्क्युलर आहेत आणि कोणते अव्हॅस्क्युलर आहेत. इथे हा क्वेश्चन तयार होऊ शकतो. त्यामुळे चांगलं डोक्यात ठेवायचं बाळांनो, व्यवस्थित कंपॅरेटिव्ह स्टडी करत करत अभ्यास करायचा आहे. पुढे काय सांगितलं, आता हे तर आपल्या लक्षात आलं की या टिश्यूमध्ये ब्लड सप्लाय झालेला असतो, या टिश्यूपर्यंत आर्टरीज पोचतात, व्हेन्स पोचतात, लक्षात आलं ना? त्यानंतर आता पुढे सांगितलेलं आहे अँड इनर्वेटेड बाय नर्व. त्याच प्रकारे हे जे टिश्यू आहेत हे नर्वमुळे पण काम करतात, नर्वमुळे पण याचं फंक्शन रेग्युलेट होतं. जसं की कसं मुवमेंट करायचं किंवा बाकीचं जे आतलं जे कंट्रोलिंग आहे ते आपल्या ब्रेनच्या हाती आपल्याला माहिती आहे. आणि मग ब्रेन कसा काम करून घेतो आपल्या बॉडीकडून, तर त्या नर्वच्या माध्यमातून करून घेतो, बरोबर आहे? तर अशा प्रकारे हे जे टिश्यू आहेत हे कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू आहेत आणि त्याचबरोबर नर्वकडून सुद्धा याचं रेग्युलेशन केलं जाते. तर हे तर आपण याचं फीचर समजून घेतलं. सगळ्यात आधी लक्षात आलं का तुमच्या आता मस्क्युलर टिश्यूबद्दल? तर पुढचं आता आपल्याला याचं स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे की हे जे टिश्यू आहे आपल्या बॉडीमधले याचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे. दी सेल्स ऑफ दिस टिश्यू आर एलॉंगेटेड अँड कॉल्ड मसल फायबर्स. आता लक्षात घ्या बाळांनो, ह्या ज्या मस्क्युलर टिश्यू आहेत हे मस्क्युलर टिश्यू ज्या सेल्स पासून बनलेले असतात त्या सेल्सला मसल फायबर्स म्हणतात किंवा याला मसल सेल्स पण म्हणतात. हे दोन्ही नावं लक्षात ठेवायचे आहे. मस्क्युलर टिश्यू ज्या सेल्स पासून बनतात त्या सेल्सला आपण मसल फायबर्स असं म्हणतो. ठीक आहे, बिलकुल लक्षात राहील. त्यानंतर आणखीन काय सांगितलं आपल्याला, मसल फायबर किंवा हे ज्या मसल सेल्स आहेत ह्या कशा प्रकारच्या आहेत, तर ह्या इलॉंगेटेड आहेत, लांब अशा ह्या सेल्स आहेत. लक्षात आलं? जसं आपण इथे डायग्राम काढलेली आहे, तर ही मसल सेलची किंवा मसल फायबरची ही डायग्राम आहे. तुम्हाला दिसेल की ही जी सेल आहे ही अशी इलॉंगेटेड आहे, लांब अशी आहे. ठीक आहे, पुढे आणखीन आपल्याला काय सांगितलेलं आहे, इच मसल फायबर इज कवर्ड बाय अ मेम्ब्रेन कॉल्ड सार्कोलेम्मा. आता ही जी सेल आहे, ज्या सेलला जे आपण मसल फायबर म्हटलं, ही कव्हर झालेली आहे एका मेम्ब्रेन पासून आणि त्या मेम्ब्रेनला म्हटलं सार्कोलेम्मा. बघा इथे आपण काढलेला आहे सार्कोलेम्मा, तर ही ब्लू कलरने शो केला आपण सार्कोलेम्मा. म्हणजे ही जी सेल आहे या सेलची ही कव्हर आहे. ठीक आहे, ती कव्हर, याला सार्कोलेम्मा असं म्हटलं. त्यानंतर पुढे आणखीन आपल्याला सांगितलेलं आहे सायटोप्लाझ्म ऑफ मसल सेल इज कॉल्ड सार्कोप्लाझ्म. आता थोडेसे जरा डिफरंट वर्ड आलेले आहेत, जसे की सार्कोलेम्मा सेल, त्याचबरोबर सार्कोप्लाझ्म सेल. हे थोडेसे वर्ड जो आहे तुम्हाला प्रॅक्टिसमुळे तुम्ही जेवढा डायग्राम काढसाल, जेवढं तुम्ही याच्यावर रीडिंग करसाल, तेव्हा तुम्हाला हे वर्ड जे आहे ते फॅमिलियर होतील, तुमच्या चांगल्या तऱ्हेने लक्षात राहतील. आता काय सांगितलेलं आहे पुढे बाळांनो आपल्याला, की ही आहे एक आपली सेल, मसल सेल किंवा मसल फायबर, आणि या मसल फायबरवर जी कव्हरिंग आहे त्याला म्हटलं सार्कोलेम्मा. या मसल फायबरच्या आतमध्ये जो सायटोप्लाझ्म आहे, ही सेलच आहे, बरोबर? सेलमध्ये सायटोप्लाझ्म असतो, तर याच्यामध्ये पण सायटोप्लाझ्म आहे. फक्त आपण आता याला सायटोप्लाझ्म न म्हणता आपण याला काय म्हणणार, सार्कोप्लाझ्म म्हणणार. किती इजी आहे बघा, ही सेलच आहे, या सेलच्या आत जे सायटोप्लाझ्म आहे त्याला आपण सार्कोप्लाझ्म असं म्हणतो. आता पुढे आता आणखीन काय सांगितलेले आहे आपल्याला, large number of contractile fibrils called myofibrils are present in sarcoplasm. आता बघा की हा जो सार्कोप्लाझ्म आहे किंवा जो सायटोप्लाझ्म आहे या सेलमध्ये, त्याच्यामध्ये असे बारीक फायब्रिल्स सारखं स्ट्रक्चर आहे. जे फायब्रिल्स, इथे वर्ड वापरलेला काय म्हटलेला, फायब्रिल्स. फायब्रिल्स म्हणजे काय, जे छोटे छोटे असे धागे असतात त्यांना फायब्रिल्स असं म्हणतात. आता हा जो सायटोप्लाझ्म आहे, सार्कोप्लाझ्म आहे, याच्यामध्ये असे बारीक असे जे आहेत फायबर्स आहेत, धाग्यासारखं असं स्ट्रक्चर आहे. आपण रेड कलरने या डायग्राममध्ये शो केलेलं आहे, तुम्हाला दिसेल भरपूर साऱ्या अशा लाईन्स काढलेल्या आपण. ते काय, ते फायबर्स आहेत. आणि या सार्कोप्लाझ्ममध्ये म्हणजे या सायटोप्लाझ्म म्हणजे जे फायबर्स आहेत, जे धागे आहेत, त्यांना म्हटलं आहे मायोफायब्रिल्स. तर लक्षात ठेवा, यांना मायोफायब्रिल्स म्हणतात बाळांनो. या सेलच्या आतमध्ये खूप सारे धागे आहेत आणि त्या धाग्यांना मायोफायब्रिल्स असं म्हणतात. पुढे काय सांगितलेलं आहे, आर मेड अप ऑफ प्रोटीन कॉल्ड ॲक्टिन अँड मायोसिन. आता हे जे धागे आहेत हे एका प्रोटीनचे बनलेले आहेत आणि त्या प्रोटीनला म्हटलं जातं ॲक्टिन आणि मायोसिन. हे जे दोन्ही प्रोटीन आहे हे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन म्हणून ओळखले जातात. हे आपल्याला माहिती आहे, आपल्या मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, तर असे आहेत हे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन, ॲक्टिन आणि मायोसिन, ज्याच्यामुळे आपली मसल कॉन्ट्रॅक्ट होते, रिलॅक्स होते, म्हणजे आपण मूवमेंट करू शकतो, हालचाल करू शकतो. तर इथे बघा आपण हे जे आपल्या मसल जे टिश्यू आहेत त्याचं स्ट्रक्चर समजून घेतलं. आता हे जे मसल टिश्यू आहेत याचे 3 टाइप्स आहेत आणि ते 3 टाइप्स कोणते आहेत बघा, आपल्याला सांगितलेलं आहे टाइप्स ऑफ मस्क्युलर टिश्यू. मस्क्युलर टिश्यू किती टाइपचे आहेत, तर मस्क्युलर टिश्यू 3 टाइपचे आहे. त्याच्यामधला फर्स्ट टाइप आहे स्केलेटल मसल्स किंवा याला स्ट्रिएटेड मसल्स म्हणतात किंवा याला व्हॉल्युंटरी मसल्स असं सुद्धा म्हणतात.
आता दुसरा टाईप आहे याचा स्मूथ मसल्स किंवा यालाच नॉन स्ट्रेटेड मसल्स म्हणतात किंवा यालाच इनव्हॉल्युंटरी मसल्स असं सुद्धा म्हणतात. आणि जो थर्ड टाईपचा मसल आहे तो आहे कार्डियक मसल. आता हे जे तिन्ही मसल्स आहे या तिन्ही मसल्स आपल्याला वन बाय वन करून स्टडी करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण स्केलेटल मसलचा स्टडी करू. यालाच स्ट्रेटेड मसल्स म्हणतात किंवा यालाच व्हॉल्युंटरी मसल्स म्हणतात. तर याला हे नावं का बरं पडले, का बरं याला व्हॉल्युंटरी म्हणतात, का बरं याला स्ट्रेटेड मसल्स म्हणतात किंवा याला का बरं स्केलेटल मसल म्हणतात, हे सगळं काही आपल्याला वन बाय वन करून जाणून घ्यायचं आहे. तर बाळांनो, मस्क्युलर टिश्यूचे जे 3 टाइप्स आहेत त्याच्यापैकी जो फर्स्ट टाइप आहे स्केलेटल मसल टिश्यू किंवा स्केलेटल मसल, याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. आता हे स्केलेटल मसल टिश्यू जे आहेत किंवा हे जे स्केलेटल मसल्स आहेत ह्या कुठे प्रेझेंट असतात, याचं काय स्ट्रक्चर आहे, याचं काय फंक्शन आहे, हे सगळं काही वन बाय वन करत आपण जाणून घेऊ. तर सगळ्यात आधी बघा की हे जे टिश्यू आहेत किंवा ह्या ज्या मसल सेल्स आहेत यांना वेगळे वेगळे नाव आहेत. जसं की तुम्हाला दिसेल स्केलेटल मसल टिश्यू किंवा याला स्केलेटल मसल असं सुद्धा म्हणतात. आता तुम्हाला दिसेल की याला स्केलेटल का बरं म्हणतात, इथे नावातच आहे स्केलेटल. स्केलेटल म्हणजे काय, स्केलेटनशी रिलेटेड. आपल्या बॉडीमध्ये जो सापडा आहे, सांगाडा आहे, जो बोनचा जो ढाचा आहे त्याला आपण स्केलेटल म्हणतो, स्केलेटन असं म्हणतो. आता हे जे मसल्स आहेत ह्या मसल्स त्या बोनला अटॅच आहेत, त्या स्केलेटनला अटॅच आहेत, स्केलेटनला जोडलेल्या आपल्या बोनला जोडलेल्या मसल, म्हणून यांना स्केलेटल मसल्स असं म्हणतात. लक्षात आलं ना तुमच्या? आता इथे आपण नोट पण करून दिलेला आहे बघा की ह्या ज्या मसल्स आहे फाउंड इन अटॅच टू बोन्स, बोन्सला अटॅच असतात या मसल्स, म्हणून यांना स्केलेटल मसल्स असं म्हणतात. नाव लक्षात आलं? त्याचबरोबर या मसलला स्ट्रेटेड मसल्स किंवा स्ट्रिप मसल असं सुद्धा म्हणतात. आता हे नाव असण्याचं सुद्धा रिजन आहे. काय स्ट्रिप म्हणजे काय की असं पट्ट्या पट्ट्यासारखं स्ट्रक्चर असणे. जेव्हा मायक्रोस्कोप खाली आपण या मसल्सला बघतो, या टिश्यूंना बघतो, तेव्हा आपल्याला असा पट्ट्या पट्ट्यासारखं स्ट्रक्चर दिसते. म्हणजे डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड अशा टाईपचं स्ट्रक्चर दिसते. किंवा तुम्ही झेब्रा बघितला असेल, त्या झेब्र्यावरती कशा तऱ्हेचं स्ट्रक्चर असते, त्या झेब्र्यावर कसं तुम्हाला बँड दिसतात, ब्लॅक बँड दिसतात, तर तशा प्रकारचं ते स्ट्रक्चर डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड अशा तऱ्हेचं ते बँड सारखं स्ट्रक्चर जे आहे किंवा जे पट्ट्या पट्ट्यासारखं असं स्ट्रक्चर आहे ते या मसल्स आपल्याला दिसते मायक्रोस्कोप खाली. म्हणूनच या मसल्सला स्ट्रेटेड मसल्स असं सुद्धा म्हणतात. आपण इथे काढलेलं आहे सुद्धा, जसं की आता हे तुम्हाला दिसेल की इथे हे जी मसल्स आहे, हे जे मसल फायबर आहे, इथे तुम्हाला हा डार्क एरिया दिसतो, हा लाईट एरिया दिसतो, परत डार्क एरिया, परत लाईट एरिया. तर मायक्रोस्कोप खाली पाहिलं की असा डार्क आणि लाईट एरिया दिसतो, त्यामुळे आपण याला स्ट्रेटेड मसल्स असं म्हणतात. लक्षात आलं? त्याचबरोबर या मसल जे आहेत यांना व्हॉल्युंटरी मसल्स असं पण म्हणतात. ते सुद्धा नाव लक्षात ठेवा. या मसल्सला तीन नावं आहेत. तर व्हॉल्युंटरी मसल का बरं म्हणतो आपण, कारण की व्हॉल्युंटरी म्हणजे काय बघा, व्हॉल्युंटरी म्हणजे ऐच्छिक, मराठीत ऐच्छिक म्हणतात. कारण ह्या ज्या मसल्स आहेत, ह्या ज्या ॲनिमलची विल आहे, विल म्हणजे त्याची जी इच्छा आहे ॲनिमलची, त्याच्या अकॉर्डिंग ह्या मसल्स काम करतात, म्हणून या मसल्सला व्हॉल्युंटरी मसल्स म्हणतात. जसे की आता आपल्या हाताच्या मसल, आता आपल्याला जेव्हा इच्छा झाली आपण असा हात करणार, कसा पण करणार, आपण मान आपल्याला वाटेल तिकडे वळवू शकतो. म्हणजे काय, आपल्या इच्छेनुसार ह्या मसल कशा काम करतात, इच्छेनुसार काम करतात, म्हणून यांना व्हॉल्युंटरी मसल्स असं पण म्हणतात. आता तुम्हाला ह्या नावावरून सगळ्या आयडिया जवळपास क्लिअर झाल्या असतील. आता याचं आपण एकदा काय करू, याचं जे ऑक्युरन्स आहे ते एकदा समजून घेऊ. काय तर बघा, काय ऑक्युरन्स आपण माहिती आहे, आपल्याला ऑक्युरन्स तर माहित झालं. दीज मसल्स आर फाउंड अटॅच टू बोन्स. ह्या ज्या मसल्स आहे बोनला अटॅच असतात. ठीक आहे. आता कशा अटॅच असतात, तर ही जी डायग्राम तुमच्या समोर येईल, या डायग्राममध्ये तुम्ही बघा बरोबर, या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते की कशा प्रकारे बोन्स आहेत आणि ह्या बोन्सला कशा ह्या मसल्स अटॅच आहेत. आणि बोन्स आणि मसलच्या मधात कोण आहे, बोन्स आणि मसलच्या मधात आहे टेंडॉन्स. आपण शिकलेलं आहे टेंडॉन्स काय काम करतात. टेंडॉन्स हे आपल्या बोन्सला मसल सोबत जोडायचं काम करतात. तर तुम्हाला ह्या डायग्राममध्ये क्लिअर दिसतील. आता पुढचं आपण याच्यामधलं सेक्शन घेऊ, तो म्हणजे याचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे. आता हे तर समजलं आपल्याला की ह्या मसल ज्या आहेत ह्या आपल्या बोनला अटॅच असतात, म्हणून आपण यांना स्केलेटल मसल्स असं म्हणतो. आता ह्या मसलचं स्ट्रक्चर आहे कसं, म्हणजे ह्या ज्या टिश्यू आहेत किंवा ह्या ज्या मसल टिश्यू आहेत हे कशा दिसतात. मायक्रोस्कोप खाली जेव्हा आपण याला ऑब्झर्व करतो, जेव्हा याची हिस्टॉलॉजी आपण स्टडी करतो, तेव्हा हे कशी दिसतात. तर याचं जे स्ट्रक्चर आहे बाळांनो थोडंसं क्रिटिकल आहे वाचायला. तुम्हाला थिओरॉटिकली थोडंसं क्रिटिकल वाचेल, पण तितकंच हे इझी सुद्धा आहे. तुम्हाला आपल्याला काही डायग्रामची मदत घ्यावी लागेल. त्या डायग्रामच्या मदतीनं आपल्याला हे सगळं स्ट्रक्चर समजून घ्यावं लागेल. जसं की आपल्या बुकमध्ये फारच मोजक्या अशा डायग्राम दिलेल्या आहेत. त्या डायग्राम काही मी बोर्डवर पण काढलेल्या आहे. ही एक्स्ट्राची जी डायग्राम आहे काढलेली, ही आपल्या बुकमध्ये नाही. हे सगळे व्यवस्थित डायग्राम तुम्ही समजून घ्या. तर आपण ह्या ज्या डायग्राम दिलेल्या आहेत, या डायग्राम किंवा ही डायग्राम जी आहे किंवा आपल्या बुकमधली जी डायग्राम आहे ती मी बोर्डवर पण काढलेली आहे. तर याच्या मदतीनं आपल्याला हे सगळं काही स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे. आता याच्या अगोदर की हे जे मी सगळं बोर्डवर लिहिलेलं आहे याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल, तुम्ही स्क्रीनशॉट याचा जरूर घ्या.
तर बाळांनो, आता आपल्याला याचं हे जे मसल्स आहे, स्केलेटल मसल्स, टिश्यू किंवा ह्या ज्या व्हॉल्युंटरी मसल्स आहेत, याचं स्ट्रक्चर कसं आहे तर ते या डायग्रामच्या मदतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. झालं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून या डायग्रामचा स्क्रीनशॉट घ्या, ही डायग्राम काढून बघा, कारण या डायग्रामच्या स्ट्रक्चरवरूनच तुम्हाला ह्या सगळी थेओरी जी आहे ती लक्षात येईल. अदरवाईज ही जी थेओरी आहे, ही डायग्राम जर तुम्हाला नाही समजली तर ही थेओरी पण तुम्हाला समजणार नाही. म्हणून ही डायग्रामच खूप इम्पॉर्टंट आहे. डायग्राम चांगल्या तऱ्हेने लक्षात ठेवा. आता आपण या डायग्रामचं एकदा ऑब्झर्वेशन करू, या डायग्रामला एकदम व्यवस्थित बघू. तुम्ही पण याचा हे सगळा स्टडी करायच्या अगोदर ही डायग्राम जी आहे काढून बघा. प्रत्येक पार्टला काय नाव दिलेलं आहे ते प्रत्येक पार्टचे नाव स्वतःच काढून बघा. सगळे डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवा. आता काय दिसते आपल्याला दिसते की ही जी डायग्राम आहे ही आहे टीएस ऑफ मसल्स. जी आपली मसल्स आहे ती कंप्लीट मसल, त्या मसलचा हा टीएस आहे म्हणजे ट्रान्सफर सेक्शन. मसलला असं आडवं कट केलं आणि मसल आडवी कट केल्यानंतर अशा टाईपने आपल्याला ते स्ट्रक्चर दिसते. मग आपल्याला काय काय दिसते याच्यामध्ये, तर आपल्याला दिसते की या मसलमध्ये आपल्या खूप सारे ब्लड वेसल्स आहेत. बघा, हे जे रेड कलर शो केलं आहे ब्लड वेसल्स आहे, आपण दाखवलेलं आहे इथे. ह्या ब्लड वेसल्स आपल्या या मसलमध्ये नर्व्स पण आहेत, ब्रेन पासून निघालेल्या नर्व्स पण आहेत इकडे दाखवलेलं आपण. त्याचबरोबर आपल्याला दिसते की ह्या ज्या आहेत याच्यामध्ये मसलमध्ये आपल्याला मायटोकॉन्ड्रिया पण दिसतात प्रेझेंट. त्यानंतर ही पूर्ण मसल जी आपली अशी कव्हर झालेली आहे दिसते तुम्हाला. ही कनेक्टिव्ह टिश्यूचं याच्यावर असं कव्हरिंग आहे, त्याला शीथ म्हणतात. कनेक्टिव्ह टिश्यू शीथ. शीथ म्हणजे काय, कव्हरिंग. या मसलवर एक कव्हरिंग तुम्हाला दिसते, ठीक आहे, हे कव्हरिंग आहे. या कव्हरिंगला काय म्हटलं, इपिमायसियम ऑर फॅसिया. नाव लक्षात ठेवा, इपिमायसियम म्हणतात या मसलच्या कव्हरिंगवर. आता ही जी डायग्राम येईल या डायग्रामला परत एकदा बघा. इपिमायसियम कशाला म्हटलेलं आहे तुम्हाला चांगल्या तऱ्हेने लक्षात येईल बाळांनो, ही सगळी थेओरी. ठीक आहे, लक्षात आलं. इपिमायसियम मसलची जी कव्हरिंग आहे त्याला इपिमायसियम असं म्हटलं. ठीक आहे, आता आतमध्ये गेलो आपण, या इपिमायसियमच्या आतमध्ये गेलो तर आपल्याला असं गोल गोल असे राऊंडेड स्ट्रक्चर दिसतात. जसं की हे स्ट्रक्चर असेल, हे स्ट्रक्चर असेल. तर या गोल गोल राऊंडेड स्ट्रक्चरला काय म्हटलं, याला फॅसिक्युलस असं म्हटलं किंवा याला फॅसिकल असं सुद्धा म्हणतात. हे सिंग्युलर आहे. फॅसिक्युलाय म्हणजे प्लुरल, जास्त असले तर फॅसिक्युलाय. जसं हे काय झाले, फॅसिक्युलाय झाले. एकच असलं तर फॅसिक्युलस किंवा फॅसिकल. लक्षात आलं. हे राऊंडेड गोल गोल स्ट्रक्चर काय म्हटलं याला, फॅसिक्युलस. आता या फॅसिक्युलसच्या आतमध्ये आपल्याला अजून गोल गोल राऊंडेड स्ट्रक्चर दिसते आणि या राऊंडेड स्ट्रक्चरच्या आत म्हणजे या फॅसिक्युलसच्या आतमध्ये तुम्हाला दिसेल की याच्या आतमध्ये मसल फायबर्स प्रेझेंट आपले. बघा इथे काढलेले आपण, हे आहे आपला फॅसिक्युलस. या फॅसिक्युलसच्या आतमध्ये काय शो केलेलं आहे, मसल फायबर्स, ज्यालाच आपण मसल सेल्स असं म्हणतो. कारण आपले हे जे टिश्यू आहे मस्क्युलर टिश्यू, हे कशापासून बनलेले आहे, ते टिश्यू आहे, ते सेल पासून बनले आहे. कोणत्या सेल पासून बनलेले आहे मस्क्युलर टिश्यू, मसल फायबर्स पासून, ज्यालाच आपण मसल सेल्स म्हणतो. तर अशा प्रकारे या फॅसिक्युलसच्या आतमध्ये मसल फायबर्स आहेत किंवा मसल सेल्स आहेत. आणि मग हे जे पूर्ण फॅसिक्युलस आहे याच्यावर अजून एक कव्हरिंग आपल्याला दिसेल. याच्यावर अजून एक कनेक्टिव्ह टिश्यूची शीथ आहे, कव्हरिंग आहे आणि त्याला पेरीमायसियम असं म्हणतात. लक्षात ठेवा, हे आहे इपिमायसियम. पूर्ण मसलची कव्हरिंग इपिमायसियम आणि या फॅसिक्युलसची कव्हरिंग याला पेरीमायसियम असं म्हणतात. परत ही डायग्राम बघा तुम्ही. आता ही जी डायग्राम आहे या डायग्राम मध्ये येईल तुम्हाला. बघा या डायग्राम मध्ये इपिमायसियम कसा आहे, पेरीमायसियम कुठे आहे, फॅसिक्युलस कशाला म्हटलेलं आहे. लक्षात आलं. तर अशा तऱ्हेने ही डायग्राम आहे. झालं तर याचा स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या खूप कामाची डायग्राम आहे. तर ही डायग्राम तर आपण समजून घेतली. आता काय डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याच्या अकॉर्डिंग अजून आपण चांगल्या तऱ्हेनं समजून घेऊ. ठीक आहे, तर आता बघा काय सगळ्यात आधी सांगितलेलं आहे, स्केलेटल मसल कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ फॅसिक्युलाय विच आर रॅप बाय शीथ कॉल्ड इपिमायसियम. आता ह्या ज्या स्केलेटल मसल्स आहेत आपल्या, है ना, स्केलेटल मसल्स त्या रॅप झालेल्या आहे म्हटलं. खूप साऱ्या स्केलेटल मसल आहे आणि त्या ज्या आहेत त्या रॅप झालेल्या आहेत एका कनेक्टिव्ह शीथनी आणि त्या कनेक्टिव्ह शीथला म्हटलं इपिमायसियम. आताच आपण याचं डिस्क्रिप्शन बघितलं तर हे आहे इपिमायसियम, पूर्ण मसलचं कव्हरिंग. ठीक आहे, या मसलच्या आतमध्ये मसल फायबर्स आहेत, आपल्या सेल्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता आणखीन आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे, इच इंडिव्हिज्युअल फॅसिक्युलस इज कवर्ड बाय पेरीमायसियम. आता एक जे फॅसिक्युलस आहे बघा इथे, हा फॅसिक्युलस, हा फॅसिक्युलस, हा फॅसिक्युलस. आता काय सांगितलं आपल्याला, इच फॅसिक्युलस इज कवर्ड बाय पेरीमायसियम. दिसते, इथे पेरीमायसियम आहे. एका फॅसिक्युलसची कव्हरिंग पेरीमायसियम म्हटलं, पूर्ण मसलची कव्हरिंग इपिमायसियम म्हटलं. ठीक आहे, लक्षात आलं, बिलकुल इझी आहे. त्यानंतर आता पुढे आणखीन काय सांगितलेलं आपल्याला, इच मसल फायबर कंटेन सेव्हरल न्यूक्लिया हेन्स कॉल्ड सिन्सेटियल. आता आपली जी मसल्स आहे बाळांनो, त्या मसलमध्ये बऱ्याचशा न्यूक्लिया प्रेझेंट आहे, एकापेक्षा जास्त 5, 10, 15 एवढ्या सुद्धा न्यूक्लिया प्रेझेंट असू शकतात एका मसल सेलमध्ये. म्हणून अशा मसलला काय म्हटलं जातं, अशा मसलला सिन्सायटियल असं म्हटलं जातं. जनरली आपण बघतो की कोणतीही सेल असली की त्याच्यामध्ये एकच न्यूक्लियस प्रेझेंट असते, पण जास्त जर न्यूक्लियस असले तर त्या मसलला त्या सेलला म्हणतात सिन्सिटियल. ठीक
ठीक आहे, लक्षात आलं. तर त्यानंतर आता आणखीन पुढे काय सांगितलेलं आपल्याला याच्याबद्दल, इच मायोफायब्रिल इज मेड अप ऑफ फंक्शनल युनिट कॉल्ड सार्कोमियर्स. आता हे मायोफायब्रिल्स काय आहेत, तर आपण बघितलं होतं की ही जी आपली मसल सेल आहे, फॉर एक्झाम्पल की आपण डायग्राम याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं, ही आहे आपली मसल सेल. ठीक आहे, ही सेल आहे मसल, याच्यामध्ये न्यूक्लियस वगैरे प्रेझेंट आहे. आणि या मसल सेलमध्ये, मसल सेल किंवा मसल फायबर म्हणतो आपण याला, ठीक आहे, हे आहे आपली सेल, मसल सेल किंवा मसल फायबर. तर ही जी मसल सेल आहे किंवा मसल फायबर आहे, याची ही जी कवरिंग आहे, ही जी बाउंड्री आहे, काय म्हणतात त्याला, आठवा व्यवस्थित, सार्कोलेम्मा. काय म्हटलं होतं आपण याला, सार्कोलेम्मा. आणि या आपली ही जी सेल आहे मसल सेल, याच्या आतमध्ये जे सायटोप्लाझ्म आहे त्याला काय म्हटलं आपण, सार्कोप्लाझ्म, सार्कोलेम्मा, सार्कोप्लाझ्म. लक्षात आहे ना. आता या मसल सेलच्या आतमध्ये खूप सारे असे धाग्यासारखे स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत, है ना, धाग्यासारखे, फायबर सारखे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. आणि या फायबर सारखे दिसणाऱ्या स्ट्रक्चरला काय म्हटलं होतं, जे मसलच्या आतमध्ये आहे त्याला म्हटलं मायोफायब्रिल्स. काय म्हटलं होतं, मायोफायब्रिल्स. लक्षात ठेवा नाव काय आहे, मायोफायब्रिल्स. आता काय सांगितलं आपल्याला, इच मायोफायब्रिल्स इज मेड अप ऑफ फंक्शनल युनिट कॉल्ड सार्कोमियर्स. हे जे मायोफायब्रिल्स आहेत याचं फंक्शनल युनिट कोणतं आहे, सार्कोमियर्स. लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं की हे जे मायोफायब्रिल्स आहेत हे कशापासून बनलेले आहे, हे का प्रोटीन पासून बनलेले आहेत. त्या प्रोटीनचं नाव काय, ॲक्टिन आणि मायोसिन. ठीक आहे, ॲक्टिन आणि मायोसिन या प्रोटीन पासून हे मायोफायब्रिल्स बनलेले आहेत. त्याच्यामुळेच तर हे मायोफायब्रिल जे आहेत हे कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. समजलं. आता हे तुम्हाला याच्यात इथे क्वेश्चन पण येऊ शकतो बाळा, इम्पॉर्टंट आहे. तर नीट सीईटीसाठी लक्षात ठेवा, सार्कोमियर काय आहे, तर सार्कोमियर हे या मायोफायब्रिलचा हा जो धागा आहे, या मसल सेलमध्ये जो धागा आहे मायोफायब्रिल, त्याचं फंक्शनल युनिट कोणतं आहे, सार्कोमियर्स. आता हे सार्कोमियर दिसेल कसं आपल्याला, कुठे प्रेझेंट आहे, तर हे डायग्राम जे आपल्या बुकमध्ये इथे काढता आली नाही, आपल्याला थोडासा जागा कमी आहे. पण आता ह्या बुकमध्ये तुम्ही बघा, आपल्या ही जी डायग्राम आहे आपल्या बुकमधली, टेक्स्टबुकमधली ही डायग्राम, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सार्कोमियर कुठे. तर हा एक पूर्ण मायोफायब्रिल काढलेला आहे. ठीक आहे, मायोफायब्रिल तुम्हाला दिसते. मायोफायब्रिलच्या याच्या मधात मग आहे 2 झेड लाईन आहे आणि मधला जो पार्ट आहे तो आहे सार्कोमियर. म्हणजे आता तुम्हाला इथे क्लिअर झालं असेल की सार्कोमियर हा कुठे प्रेझेंट असतो, सार्कोमियर हा मायोफायब्रिलवर प्रेझेंट असतो. आणि हा सार्कोमियर काय फंक्शनल युनिट आहे हा. आणि तुम्हाला दिसते आणखीन 2 झेड लाईनच्या मधात, 2 झेड लाईनच्या मधात जो एरिया आहे त्याला सार्कोमियर असं म्हणतात. परत एकदा बघा, 2 झेड लाईनच्या मध्ये जो एरिया आहे त्याला सार्कोमियर असं म्हणतात. ठीक आहे, आता पुढे वळू आणखीन आपण याच्यात. तर आता पुढे आणखीन आपल्याला सांगितलेलं आहे, सार्कोमियर और मायोफायब्रिल कन्सिस्ट ऑफ डार्क अँड लाईट बँड्स. ही जी पूर्ण आपली मसाला आहे की नाही, याच्यामधला आपल्याला एक असा मायोफायब्रिल काढायचा आहे, असा एक धागा काढायचा आहे. आणि या धाग्याला असं मायक्रोस्कोप खाली बघायचं आहे. जेव्हा आपण या एका धाग्याला असं मायक्रोस्कोप खाली बघतो तेव्हा आपल्याला याच्यावर असे डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड दिसतात. म्हणजे जसं आपण इथे काढलेलं आहे तसं इथे तुम्हाला दिसेल, हा आहे लाईट बँड, परत डार्क बँड, लाईट बँड, परत डार्क बँड, अशा पट्ट्यासारखं आपल्याला स्ट्रक्चर दिसते. लक्षात आलं. त्यानंतर आता आणखीन आता पुढे काय सांगितलेलं आपल्याला, जे डार्क बँड आहेत या मसल फायबरवर, या मायोफायब्रिलवर दिसणारे जे डार्क बँड आहेत, ठीक आहे, लक्षात घ्या व्यवस्थित. डार्क बँड और एन आयसोट्रॉपिक और ए बँड, या डार्क बँडला काय म्हणतात, नाव लक्षात ठेवा. जे डार्क बँड आहे त्याला वेगळे वेगळे नाव आहेत. आता हा जो धागा आहे आपण असा काढला, हा जो असा धागा काढला आणि त्या धाग्याला असं मोठं करून बघितलं समजा मायक्रोस्कोप खाली, तर हा धागा आपल्याला असा दिसतो है ना. तर या धाग्यावर आपल्याला काही डार्क बँड आहेत, काही लाईट बँड दिसतात, बरोबर आहे. आता याच्यावरचे आपल्याला डार्क बँड तर माहित झाले, डार्क बँडला काय म्हणतात, डार्क बँडला ए बँड म्हणतात किंवा एन आयसोट्रॉपिक बँड म्हणतात. आता जी लाईट बँड आहेत त्या लाईट बँडला आय बँड म्हणतात किंवा यालाच म्हटलं जातं आयसोट्रॉपिक बँड. लाईट बँड, आयसोट्रॉपिक बँड और आय बँड असं वेगळे वेगळे नाव आहेत, ते सुद्धा लक्षात ठेवा. ए बँड, आय बँड, आयसोट्रॉपिक, एन आयसोट्रॉपिक, लाईट बँड, डार्क बँड कशाला म्हणतात ते पण लक्षात ठेवा. आता तुमच्या ही गोष्ट क्लिअर झाली का, व्यवस्थित लक्षात आलं का तुमच्या इथे, की बाळांनो ही जी आपली पूर्ण मसल सेल आहे, काय म्हटलं आपण मसल सेल, या मसल सेल पासून टिश्यू बनतात. या मसल सेलमध्ये याचा हा जो सायटोप्लाझ्म आहे, सार्कोप्लाझ्म म्हणतो आपण त्याला, याच्यामध्ये खूप सारं असं फायबर सारखं स्ट्रक्चर आहे, धाग्यासारखं. त्यातला एक धागा आपण असा काढला आणि त्याला मायक्रोस्कोप खाली बघितलं तर आपल्याला दिसते या धाग्यावर असं डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड असे पट्टे दिसतात आपल्याला. झेब्र्यावर कसे प्रेझेंट असतात, जो झेब्रा असतो प्राणी त्याच्या अंगावर कसे पट्टे प्रेझेंट असतात, तशाच तऱ्हेचं हे स्ट्रक्चर दिसते. लक्षात आलं. आता आणखीन आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे थोडंसं बघा बाळांनो, हे क्रिटिकल जरी तुम्हाला वाटत असलं तरी ज्या डायग्राम आहेत त्या डायग्रामच्या मदतीने हे सगळं काही इझी आहे. ठीक आहे. आता पुढे आता काय सांगितलेलं आपल्याला आणखी,
इन द सेंटर ऑफ ए बँड इज अ लाईट एरिया कॉल्ड एच झोन और हेन्सन झोन. आता परत आपल्याला हे जे बँड काढलेले आहेत ए बँड, या ए बँडच्या मधात आपल्याला थोडासा लाईट एरिया दिसतो बघा, इथे आपण शो केलेला आहे. हा जो कंप्लीट आहे, हा जो इथून इथपर्यंत काय म्हणतो आपण, याला ए बँड म्हटलं, कारण हा डार्क एरिया आहे म्हणून याला ए बँड म्हटलं किंवा एनआयसोट्रॉपिक बँड म्हटलं. या पूर्ण डार्क एरियाच्या मधात एकदम मधोमध असा आणखीन एक थोडासा असा लाईट एरिया आहे आणि या लाईट एरियाला एच झोन असं म्हणतात. एच झोन कुठे आहे तर एच झोन हा ए बँडवर प्रेझेंट आहे, या डार्क बँडवर एच झोन प्रेझेंट आहे, बरोबर मधला एरिया एच झोन, किंवा याला हेन्सेन झोन म्हणतात, कारण हेन्सेन नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांनी हा एरिया शोधून काढला म्हणून याला हेन्सेन झोन असं पण म्हणतात. ठीक आहे, लक्षात आलं. आता पुढे आणखीन आपल्याला सांगितलेलं आहे, हा जो हेन्सेन झोन आहे याच्या मधात आपल्याला एक आणखीन एरिया प्रेझेंट दिसतो, त्याला एम लाईन असं म्हणतात. काय म्हणतात? एम लाईन. पुढे आणखी आपल्याला सांगितलेलं आहे, ऍडजस्टंट लाईट बँड्स आर सेपरेटेड बाय झेड लाईन. आता ही गोष्ट आपल्याला एक गोष्ट इथे माहित झाली, ए बँड किंवा जे डार्क बँड आहेत त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण समजलेलं आहे. आता जे लाईट बँड आहेत, ठीक आहे, कसं स्ट्रक्चर आहे याचं, लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड. तर काय सांगितलं आपल्याला की जे ऍडजेसंट लाईट बँड आहेत त्याच्या मधल्या एरियाला काय म्हटलं, ऍडजेसंट लाईट बँड आर सेपरेटेड बाय झेड लाईन. आता ही झेड लाईन कुठे आहे, तर ही झेड लाईन जी आहे आपल्याला या परत डायग्राम मध्ये दिसेल. ठीक आहे, तर बघा ही मायोफायब्रिलची डायग्राम आहे, याच्यावर सार्कोमियर हा रिजन आहे. ठीक आहे, सार्कोमियर काय, तर सार्कोमियर हे फंक्शनल युनिट आहे मायोफायब्रिलचं, आणि याच्यावर तुम्हाला दोन झेड लाईन दिसतात. झेड लाईन काय आहे तर दोन लाईट बँडच्या मधला एरिया म्हणजे झेड लाईन. लक्षात आलं का? बघा तुम्हाला दिसेल या डायग्राम मध्ये दोन लाईट बँडच्या मधला जो एरिया आहे त्याला झेड लाईन असं म्हणतात. तसं हे बिलकुल बाळांनो, तसं बघितलं तर एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे आपल्या मसलचं. हे सगळं काही स्ट्रक्चर आहे हे मायक्रोस्कोप खाली सेल बघितल्यानंतर कसं स्ट्रक्चर दिसते याच्यावर ह्या सगळ्या डायग्राम आहे. तर ह्या डायग्रामच्या मदतीने हे सगळं काही समजून घ्या. आता आपण याचं स्ट्रक्चर तर समजलो कशा प्रकारचं आहे. आता लास्टमध्ये याचं काय फंक्शन आहे, या मसल फायबरचं किंवा आपले हे ज्या स्केलेटल मसल आहेत याचं काय फंक्शन आहे. तर बघा आपण फंक्शन नोट केलं आहे, दे ब्रिंग अबाउट दी व्हॉल्युंटरी मुवमेंट ऑफ दी बॉडी. आपल्या ह्या ज्या स्ट्रेटेड मसल्स आहेत किंवा स्केलेटल मसल आहेत याच्यामुळे आपल्या बॉडीची व्हॉल्युंटरी मुवमेंट होते. व्हॉल्युंटरी म्हणजे काय, इच्छेनुसार आपल्याला वाटलं तेव्हा आपण कुठेही जाऊ शकतो, हात हलवू शकतो, मान इकडे तिकडे वळवू शकतो. कशामुळे तर या मसल्समुळे. कोणत्या मसलमुळे? स्केलेटल मसल. ह्या स्केलेटल मसल आपल्या बोनला जोडलेल्या आहेत है ना, म्हणून तर आपण असा हात हलवू शकतो, मान वळवू शकतो, कारण ह्या मसल्स आपल्या बोनला अटॅच आहेत म्हणून आपण मुवमेंट करू शकतो. लक्षात आलं. त्यानंतर आता हेन्स कॉल्ड व्हॉल्युंटरी मसल्स. आता ह्या मसलला व्हॉल्युंटरी मसल म्हणतो आपण कारण की आपल्या इच्छेनुसार काम करतात ह्या मसल. माणसाची किंवा जे ॲनिमल आहे त्याच्या इच्छेनुसार ह्या मसल काम करतात म्हणून याला व्हॉल्युंटरी मसल्स म्हटल्या जातं. तर इथे बाळांनो हा कंप्लीट आपण हा स्केलेटल मसलचा पार्ट घेतलेला आहे, याचा पूर्ण स्टडी केलेला आहे डिटेलमध्ये. आणि आपल्याला आता मस्क्युलर टिश्यूचे जे राहिलेले जे दोन पार्ट आहेत ते सुद्धा आता कंप्लीट करायचे आहेत. तर बाळांनो आपल्याला आता आपल्या लेक्चरचा लास्ट पार्ट शिकायचा आहे आणि त्या लास्ट पार्टमध्ये आपल्याला व्हाईट मसल्स काय असतात, रेड मसल्स काय असतात हे शिकायचं आहे. मसल्स काय असतात आपल्याला माहिती आहे, मसलचं स्ट्रक्चर वगैरे हे ते सगळं आपण शिकलो. आता या मसल दोन प्रकारचे आहेत हे आपल्याला शिकायचं आहे. एक आहे रेड कलरची मसल, रेड कलरची दिसणारी, दुसरी आहे व्हाईट कलरची दिसणारी मसल्स. तर या मसल्स बद्दल, या दोन प्रकारच्या मसल बद्दल आपल्या बुकच्या एका सेक्शनमध्ये ही माहिती सगळी दिलेली आहे. रेड मसल्स कोणत्या असतात, व्हाईट मसल्स कोणत्या असतात. तर हे सगळीची माहिती आहे बाळांनो, बघा ही तुमच्या समोर येईल. तर ही सगळी जी माहिती आहे मी आपल्या बोर्डवर थोडंसं इलॅबोरेट करून की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार की तुम्हाला जेणेकरून चांगल्या तऱ्हेने हे समजलं पाहिजे. आता बघा की आपण मसल तर समजलो, आपल्या बॉडीमध्ये मसल्स कशा असतात, स्केलेटल मसल्स कशा असतात. स्केलेटल मसल कशाला म्हणतो आपण, ज्या मसल स्केलेटनला जोडलेल्या आहे, बोन्सला जोडल्या, स्केलेटल मसल. ठीक आहे. आता ह्या ज्या स्केलेटल मसल आहे ह्या दोन प्रकारच्या असं सांगितलेलं आपलं, रेड अँड व्हाईट मसल. आता काही मसल ज्या आहेत त्या रेड कलरच्या आहेत, काही मसल ज्या आहेत त्या व्हाईट कलरच्या आहेत. आता पुढे आपल्याला सांगितलेलं ऑन द बेसिस ऑफ अमाउंट ऑफ रेड पिगमेंट स्केलेटल मसल आर ऑफ टू टाइप्स. आता काही स्केलेटल मसल ह्या रेड आहेत, काही स्केलेटल मसल ह्या व्हाईट कलरच्या आहेत. तर त्या कशाच्या अकॉर्डिंग रेड आहेत, कशाच्या अकॉर्डिंग व्हाईट आहेत, तर सांगितलेलं आहे रेड पिगमेंट. त्यांच्यामध्ये जे रेड पिगमेंट आहे त्याच्या अकॉर्डिंग ह्या मसलचे दोन टाईप आहेत. रेड पिगमेंट जास्त तर आपण त्याला रेड मसल म्हणणार, रेड पिगमेंट कमी तर आपण त्या मसलला व्हाईट
व्हाईट मसल म्हणणार. लक्षात आलं ना तुमच्या. आता आणखी पुढे काय सांगितलेलं आहे बघा, की आपल्याला आता या मसलचे 2 टाईप करून सांगितलेले आहे. एक मसल आहे रेड कलरची, दुसरी मसल आहे व्हाईट कलरची. आता रेड कलरची मसल जी आहे ही रेड कलरची का बरं दिसते सांगितलेलं आपल्याला, इट कंटेन हाय अमाऊंट ऑफ मायोग्लोबिन. रेड कलरची मसल रेड दिसण्याचं कारण की त्याच्यामध्ये मायोग्लोबिन भरपूर प्रमाणात आहे. आपण इथं मायोग्लोबिन काढलेला एरोनी दाखवल्या वरती, म्हणजे या अपवर्ड एरोचा इथे मिनिंग आहे खूप जास्त प्रमाणात मायोग्लोबिन असणे. मायोग्लोबिन जास्त तर ती मसल कशी दिसणार, रेड कलरची. याच्या अपोजिट व्हाईट मसल, 2 मसल आहेत ना, तर व्हाईट मसल कशी आहे, इट कंटेन लो अमाऊंट ऑफ मायोग्लोबिन. मायोग्लोबिन कमी असलं तर व्हाईट मसल, मायोग्लोबिन जास्त असलं तर रेड मसल म्हणणार आपण. इथे दाखवलेलं आपण एरो खाली चालला म्हणजे काय, मायोग्लोबिन कमी आहे. तर ह्या ज्या मसलचे 2 टाईप पडले स्केलेटल मसलचे, रेड आणि व्हाईट, हे कशाच्या अकॉर्डिंग पडले की त्याच्यामध्ये कोणतं पिगमेंट प्रेझेंट आहे, किती प्रमाणात ते पिगमेंट प्रेझेंट आहे. तर कोणतं पिगमेंट प्रेझेंट असते, तर त्या मसलमध्ये मायोग्लोबिन नावाचं पिगमेंट प्रेझेंट असते. ठीक आहे. आता हे मायोग्लोबिन काय आहे मग बाळांनो, तर मायोग्लोबिन बद्दल पण आपण समजून घेऊ. तर मायोग्लोबिन इज अन आयर्न कंटेनिंग रेड कलर पिगमेंट प्रेझेंट इन मसल. आपल्या ज्या मसल्स आहेत त्या मसलमध्येच फक्त मायोग्लोबिन प्रेझेंट आहे, बाकी कुठेच मायोग्लोबिन प्रेझेंट नसते. तर मायोग्लोबिन काय, तर मायोग्लोबिन सांगितलं आयर्न कंटेनिंग रेड कलर पिगमेंट. हे असं पिगमेंट आहे जे रेड कलरचं आहे आणि त्याच्यामध्ये आयर्न सुद्धा आहे. समजलं ना. पुढे सांगितलेलं आहे इट कन्सिस्ट ऑफ हिम अँड प्रोटीन पार्ट. या मायोग्लोबिन मध्ये हिम आहे म्हणजे आयर्न आहे, हिम म्हणजे काय आयर्न, आणि प्रोटीन पण आहे. प्रोटीन आणि आयर्न या दोघांपासून बनलेला आहे मायोग्लोबिन. लक्षात ठेवा मायोग्लोबिन. त्यानंतर आता हे आपल्याला मायोग्लोबिन बद्दल सगळी काही माहिती समजलेली आहे. आपल्या मसल 2 प्रकारचे आहेत हेही आपल्याला समजलेलं आहे. त्या मसलचा हे जे 2 टाईप पडलेल्या रेड आणि व्हाईट हे कशाच्या अकॉर्डिंग पडले हे पण समजलं. आता ह्या ज्या मसल्स आहेत आपल्या हे जे मायोग्लोबिन आहे आपलं, हे मायोग्लोबिनचं फंक्शन काय आहे हे समजून घेऊ लास्टमध्ये. तर इट कॅरी 1 मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन. हा जो मायोग्लोबिन आहे हा ऑक्सिजन कॅरी करायचं काम करतो. त्याचबरोबर आता आपल्याला सांगितलेलं आहे ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मायोग्लोबिन मसल कॅन ऑब्टेन ऑक्सिजन फ्रॉम 2 सोर्सेस, मायोग्लोबिन अँड हिमोग्लोबिन. आता इम्पॉर्टंट लक्षात घ्या की आपल्या ज्या मसल्स आहेत त्या मसलला ऑक्सिजन लागतो आणि ऑक्सिजन वाहून न्यायचं काम कोण करतो, हिमोग्लोबिन. आपल्याला माहित आहे हिमोग्लोबिनचं काम काय, ऑक्सिजन वाहून नेणे. आता हिमोग्लोबिन मसलमध्ये ऑक्सिजन हिमोग्लोबिन तर नेतो, सोबत आणखीन एक पिगमेंट आहे ज्याचं नाव आहे मायोग्लोबिन. मायोग्लोबिन आणि हिमोग्लोबिन हे दोघंही आपल्या मसलपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतात. किती इझी माहिती आहे. तर सगळं चांगल्या तऱ्हेनं लक्षात ठेवा. खूप इंटरेस्टिंग माहिती होती बाळांनो. तर इथे जे आहे आपण आपल्या मस्क्युलर टिश्यूचा जो फर्स्ट टाईप आहे स्केलेटल मसल तो इथे कंप्लीट केलेला आहे आणि जे राहिलेले जे याचे पार्ट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करू.